जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल। उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल, अन्याय करू नका आणि सहनही करू नका, आणि गरज लागली तर द्याच बाळकडू। जय जय गुरुदेव दत्त। आज मी तुम्हाला एका प्रवासाला घेऊन जाणार आहे। हा प्रवास भविष्याचा आहे। कल्पना करा, वर्ष 2050 उजाडलंय। तुम्ही तुमच्या लाडक्या मुंबईच्या, पुण्याच्या किंवा नाशिकच्या रस्त्यावरून चालत आहात। चकाकणारे रस्ते आहेत, उंच इमारती आहेत, सगळीकडे आधुनिकतेचा झगमगाट आहे। पण तिथल्या मोठ्या फलकांवर तुम्हाला तुमची मराठी अक्षरं शोधूनही सापडत नाहीयेत। तुम्ही एखाद्या मॉलमध्ये शिरता, तिथे घोषणा होतात, पण त्या तुमच्या भाषेत नाहीत। तुम्ही एखाद्या शाळेच्या मैदानातून जाता, तिथे मुलं खेळतायत, भांडतायत, गप्पा मारतायत, पण त्या गप्पांमध्ये मराठीचा गोडवा नाहीये। आणि अचानक तुम्हाला काळजात एक कळ उमटते, ही आपलीच भूमी आहे, हे आपलंच घर आहे, पण या भूमीचा आवाज बदलला आहे। ज्या मातीत ज्ञानेश्वरांनी अमृताशी पैजा जिंकणाऱ्या भाषेचा पाया रचला, तिथे आज ती भाषा परकी झाली आहे। प्रश्न असा आहे, हे दृश्य आपल्याला मान्य आहे का? की हे चित्र बदलण्यासाठी आपण आजच काही पावलं उचलणार आहोत? गेल्या काही दिवसात आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहिले। कुठे मराठीत बोलण्यावरून वाद झाले, तर कुठे स्थानिक भाषेला कमी लेखल्याचे प्रकार घडले। कोणावरही आरोप करणं हा माझा उद्देश नाही, पण एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे, भाषा हा केवळ संवादाचा मार्ग नसतो, ती तुमची ओळख असते। जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मातृभाषेत बोलते, तेव्हा ती फक्त शब्द उच्चारत नसते, तर ती तिच्या संस्कृतीचा, तिच्या पूर्वजांचा आणि तिच्या मातीचा वारसा पुढे नेत असते। पण आज जेव्हा आपण या विषयावर बोलतो, तेव्हा लोक विचारतात, तुम्ही एवढे आक्रमक का होताय? मित्रांनो, प्रश्न आक्रमकतेचा नाहीये, तर अस्तित्वाचा आहे। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला प्रत्युत्तर रागाने द्यायचे आहे की विचाराने? कारण संताप क्षणभंगूर असतो, पण विचार चिरंतन असतो। भारत हा एक विशाल देश आहे। लोक रोजगारासाठी, शिक्षणासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात। महाराष्ट्राने नेहमीच सर्वांना सामावून घेतलंय। हे राज्य मोठ्या मनाचं आहे। पण जेव्हा आपण एखाद्या घरात पाहुणे म्हणून जातो, तेव्हा त्या घराचे काही नियम असतात, तिथली एक रीत असते। जगाचा नियम पहा, तुम्ही फ्रान्सला गेलात तर फ्रेंच शिकावी लागते, जर्मनीला गेलात तर जर्मन शिकावी लागते। तिथे कोणी विचारत नाही की मला तुमची भाषा का शिकावी लागेल। मग महाराष्ट्रात आल्यावर मराठी शिकण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं कसं? ही अपेक्षा कोणाबद्दलच्या द्वेषातून आलेली नाही, तर ती या भूमीप्रती असलेल्या आदराची, रिस्पेक्टची आहे। जेव्हा एखादी व्यक्ती बाहेरून येऊन मराठी शिकते, तेव्हा ती खऱ्या अर्थाने या मातीशी नातं जोडते। भाषा आणि मानवी मानसशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे। जेव्हा एखादी भाषा सार्वजनिक जीवनातून, व्यवहारातून मागे पडते, तेव्हा त्या भाषिक समुदायाचा आत्मविश्वास डळमळीत होतो। आज आपल्याच घरात, आपल्याच महाराष्ट्रात अनेक पालकांना असं वाटतं की मुलांनी मराठीत बोलण्यापेक्षा इंग्रजीत बोललं तर ते जास्त आधुनिक दिसतील। इथेच आपण चुकतोय। आधुनिक होणं म्हणजे स्वतःची मुळं तोडणं नाही। जपान आणि इस्रायलसारखे देश पहा, त्यांनी स्वतःची भाषा जपूनच प्रगतीचं शिखर गाठलंय। आपली भाषा बोलणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही, तर ते अभिमानाचं लक्षण आहे। आपल्या संविधानाने प्रत्येक राज्याला त्यांची अधिकृत भाषा ठरवण्याचा आणि वापरण्याचा अधिकार दिला आहे। महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे। याचा साधा अर्थ असा की सरकारी कार्यालयातील कारभार मराठीतच असावा, सर्व शासन निर्णय मराठीत उपलब्ध असावेत, बँका, रेल्वे, विमानतळ अशा सार्वजनिक ठिकाणी स्थानिक भाषेला प्राधान्य मिळावे। हा कोणावरही केलेला अन्याय नाही, तर हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। जर महाराष्ट्रात राहणाऱ्या सामान्य माणसाला आपली तक्रार मराठीत मांडता येत नसेल, तर ती लोकशाही कसली? प्रशासन जेव्हा जनतेच्या भाषेत बोलतं, तेव्हाच ते खरं लोकप्रशासन असतं। लोक म्हणतात, भाषेनं काय पोट भरतं का? मी सांगेन, हो, भाषा हे एक मोठं अर्थकारण आहे। जर आपण मराठी पुस्तकं वाचली, तर मराठी साहित्य उद्योग वाढेल। जर आपण मराठी चित्रपटगृहात जाऊन पाहिले, तर हजारो तंत्रज्ञांना रोजगार मिळेल। आज डिजिटल युगात जाहिरातींची भाषा बदलत आहे। जर मराठी ग्राहक जागरूक झाला, तर मोठ्या कंपन्यांना त्यांच्या जाहिराती आणि प्रॉडक्ट्स मराठीत आणणं भाग पडेल। जेव्हा भाषा टिकते, तेव्हा त्या भाषेवर अवलंबून असणारी संपूर्ण इकोसिस्टम, चित्रपट, नाटक, मुद्रण, जाहिरात हे टिकते। आजचा जमाना यूट्यूब, इंस्टाग्राम आणि OTTचा आहे। इथे अल्गोरिदम नावाचा एक राजा बसलाय।
जर आपण मराठीत कॉन्टेंट तयार केला नाही, तो पाहिला नाही किंवा शेअर केला नाही, तर हे अल्गोरिदम आपल्याला अदृश्य करून टाकतील. पुढच्या पिढीला जर मराठीशी जोडून ठेवायचं असेल तर आपल्याला डिजिटल जगात मराठीचा झेंडा फडकावा लागेल. तंत्रज्ञान आणि मराठीची सांगड घालणं ही काळाची गरज आहे. आता फक्त चर्चा नको, कृती हवी. आपल्याला काय करायचं आहे? अभिमानाने बोला. सुरुवात स्वतःपासून करा. व्यवहारात, बाजारात, जिथे शक्य आहे तिथे मराठीचा वापर करा. शिक्षण. आपल्या पाल्यांना मराठीची गोडी लावा. सकारात्मक संवाद. कोणाशीही भांडण्यापेक्षा त्यांना आपल्या भाषेचं महत्त्व समजावून सांगा. डिजिटल सहभाग. मराठी कॉन्टेंटला पाठिंबा द्या. शेवटी इतकंच म्हणेन, मराठी भाषा ही कोणा एका जातीची किंवा धर्माची नाही. ती या मातीचा श्वास आहे. ती संत ज्ञानेश्वरांची प्रज्ञा आहे, शिवछत्रपतींची तलवार आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची लेखणी आहे. जर आपणच आपल्या आईचा अर्थात भाषेचा सन्मान केला नाही तर जगाकडून अपेक्षा कशी ठेवणार? भाषा वाचवायची असेल तर जाणीवेने आणि अभिमानाने बोलावी लागेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.